नमस्कार, आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। मागील काही दिवसांपासून समाज माध्यमांवर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे। ज्या व्हिडिओमध्ये एक महिला असा दावा करत आहेत की त्यांचे माजी सैनिक असलेले पती यांच्यावर जवळपास 100 ते 150 लोकांनी हल्ला केला आणि एवढ्यावरच न थांबता त्यांना त्यांच्या डोक्यामध्ये रॉडने मारहाण केल्यानंतर त्यांच्या अंगावरती उकळता चहा फेकला। आता याच अनुषंगाने आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत ज्या माजी सैनिकांना मारहाण केल्याचा दावा त्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे, तेच माजी सैनिक आपल्यासोबत आहेत। त्यांच्याकडून आपण विचारपूस करूयात की नेमका काय प्रकार घडला होता ते। नमस्कार सर। नमस्कार। तर आपला परिचय सांगा। मी माजी सैनिक जालिंदर सानप। नेमका हा प्रकार कोणत्या दिवशी घडला? तारीख 9 तारखेला हा प्रकार घडलेला आहे। 9 मार्च। 9 मार्चला सर। नेमकं प्रकरण काय घडलं होतं? नेमकं प्रकरण मी रायमोवा येथून आलो असता कालिका नगरच्या वेशीच्या समोर तिथं स्टॉपवर थांबलो होतो आणि त्याच्या आधी आमच्या गाडी तिथं घासली होती। तर याला सांगितलं होतं की इथं गाड्या लावीत जाऊ नको बा, त्याच्यामुळं इथं ट्रॅफिकला येणारा खूप त्रास होतात, कारण की उजव्या साईडचा रोड कालिका नगरपासून जो जातो बालेपीरला खाली, तो रोड खूप दिवसापासून बंद आहे आणि येणारे जाणारे तिथं भरपूर ॲक्सिडेंट झालेत आणि माझा पण ॲक्सिडेंट झाला होता, गाडी घासली होती। त्या उद्देशाने मी बोललो की आम्हाला त्रास होतो। तर असं मी 112 नंबरवर कंप्लेंट देऊन पण यापूर्वी सांगितलं होतं, पण त्यांनी त्याच्या मनामध्ये ठेवून त्याला त्याची आठवण झाली, तर ते पूर्वनियोजन करून त्यांनी त्या दिवशी एकाएकीच मी तिथं टपरीवर होतो आणि त्यांनी पाठीमागून रॉड मला एकाएकीच मारला। त्याला राग आला की मी त्यांचे फोटो ते काढले होते, कारण की मेन रोडवर गाड्या लावते, कुणाचा आळ नाही काही नाही आणि आपले नुकसान झालं त्याच्यामुळेच बोललो आणि दुसऱ्याला नुकसान माझ्यासमोर भरपूर ॲक्सिडेंट झाले आहेत तिथं, पण त्याच्यामुळे मी त्याला बोललो आणि त्याने मला म्हणजे मारहाण तिथं केली रॉडने। एकंदरीत तो जो हल्ला होता हा पूर्वनियोजित होता असं म्हणायचं का? तर यामागं नेमकं काय कारण असावं? नेमकं कारण म्हणजे सर नुसतं मी त्यांचा आहे का 112 नंबरवर कंप्लेंट केली आणि फोटो काढले, म्हणलं तुमचे मेन रोडवर गाड्या लावतात, त्याच्यासमोर गाड्या उभ्या राहतात, पुन्हा तिथं माणसं चहा प्यायला पार रोडवर येतात आणि एका साईडचा रस्ता बंद आहे, सगळ्या गाड्या टर्न तिकून बस ते येणाऱ्या जाणाऱ्या त्याच जागेहून टर्न होतात, एक रस्ता पूर्ण बंद आहे पवन सुतमंगल कार्यालयाची साईड त्या बालेपीरच्या पुलापर्यंत। त्याच्यामुळं वाहतुकीला खूप हे होतो, आम्हाला सारखं यावं जावं लागतं। तोच रस्ता आहे, माझा एकट्याचा प्रश्न नाही, सगळ्या जनतेचाच प्रश्न आहे। ते सांगायला गेलो, तोच राग मनामध्ये धरून त्यांनी माझ्यावर हल्ला केला। एकंदरीत किती लोक होते तुमच्यावर हल्ला करणारे? एकंदरीत सरसमज 6 लोक होते आणि नंतर ते जवळपास 150 लोक 150-200 लोक जमा झाले। नंतर 6 लोक माझ्यावर हल्ला केला, ते जवळ जे बसलेले होते त्यांचे फोटो पण आपल्याकडे आहेत आणि ते पण आहे आणि CCTV कॅमेऱ्यामध्ये बी ते आलेले आहेत, ज्यांनी माझ्यावर हल्ला केला आहे ते ज्या दिवशी तुम्हाला मारहाण झाली त्या दिवशी काही बाचाबाची वगैरे झाली होती का? त्याच्या अगोदरच काय घडलेलं? त्या दिवशी नाही बाचाबाची, त्या दिवशी मी फक्त फोटो काढला होता की हे रोडवरच गाड्या लावते, तितके हे 112ला कंप्लेंट करून ते करून पण हे आणखी पण दुसऱ्या लोकांना त्रास देतात गाड्या हे ते करून। आपल्याला त्याच उद्देशाने मी त्याला काय बोललो ते काही नव्हतं, फक्त तिथले ते जे लोक होते 1-2 ते म्हणत होते की हेच फौजीने आपली कंप्लेंट दिलेली आहे आणि असं हे चाललं आहे। एकंदरीत म्हणजे तुम्ही दिलेल्या तक्रारीचा राग मनामध्ये धरून त्या दिवशी तुमच्यावर हल्ला केला। पण हल्ला केल्यानंतर तुमच्या अंगावरती हे जे दिसतंय, या चहा नेमका कोणी आणि कधी त्या हल्ल्याच्या दरम्यान फेकला? सर त्या हल्ला मला 5-6 लोकजणांनी धरलं नंतर आणि मी एकटाच होतो तिथं आणि इतका मॉब ते पाहून मी एकदम भयभीत झालो आणि मला 5-6 जणांनी धरला आणि तो अकबर शेख नावाचा इसम आहे जो टपरी लावतो, त्यांनी माझ्या अंगावर उकळता चहा फेकला आणि त्याच्यामुळे मला काय करावं काही समजलंच नाही, म्हणजे तळपायाची आग एकदम मेंदूपर्यंत काय करतोय मी हे ते मला एकदम होशच नाही राहिला आणि डोक्यामध्ये पण रक्त भंबाळ, माझं सगळं रक्त हे ते सगळे फोटो ते आहेत, सगळं रक्त आणि शर्ट आणि चहानी ते सगळे चमडं हे ते सगळं लटकायला लागलं। मग काय केलं मी मला काही समजलंच नाही पुन्हा। म्हणून साहजिकच आहे अंगावरती उकळता चहा पडल्यानंतर, परंतु त्यानंतर मग इथं एवढ्या जमावामध्ये तुमच्या मदतीला कोणी आलं नाही? नाही, मदतीला कोणी नाही आलं। एक आलते वनवे, ते पण तिथंच होते, बघून त्यांनी सोडलं हे ते केलं। नंतर ते मला राग अनावर झाल्यामुळं मी फक्त त्यांचा गाडा आहे का गाडा उचलून पलटी केला
तिथं रोडवरच हा, तुमच्यावर तो आरोप हो, करण्यात येतो माझ्यावर आहे तो की आरोप तुम्ही करण्यात त्यांचे येत आहे. बरेचसे गाडे ढकलून दिले आणि त्याच्या प्रत्युत्तरादाखल हा हल्ला करण्यात आलेला आहे, अशा प्रकारचा दावा त्या ठिकाणी एका व्हिडिओच्या माध्यमातून देखील केला जातो. त्याबद्दल बरेचसे नाही सर, रक्त तिथं दिसत आहे, मी रक्त भंबाळ झालेलं आहे 2 जागेवर. इथे मला जवळपास 6 टाके पडले आहेत आणि इथे डोळा माझा जाता जाता वाचला. इथे पण मला रॉडने मारहाण झाली आणि किती जण करत होते, मला 5-6 लोकच दिसले, कारण की जमाव इतका झाला होता, 150-200 माणसं. मला काय करावं काय हे अजिबात सुचत नव्हतं सर एकदमच. मग ते रागाच्या भरात माझ्या अंग उकळतं. चहा टाकल्यानंतर काय करतोय मी आणि काय नाही मला काहीच समजत नव्हतं. मी गाडागुडा फेकून दिला. खूप बेकार परिस्थिती होती, अंगाचे असे फोड आल्यावानी झाले होते मला एकदम, चहाचे याचे त्याचे, आणि रक्त भंबाळ झालो होतो मी डोक्यात मार लागल्यामुळं. साहजिक. त्याच्यानंतर मग तुम्हाला उपचारासाठी दवाखान्यात वगैरे दाखल करण्यासाठी कुणी मदत केली? सर ते लागल्यानंतर मग आमचे क्लासमेट आहेत एक हरिदास क्षीरसागर, तर त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले साहेब. आणि नाण्याच्या साहेब 2 बाजू असतात. एक बाजू माझी त्यांच्या प्रसारमाध्यमाने दाखवली, पण मला जर हे चहा ओतलेलं, माझ्या डोक्यातले हे रॉड हाणलेले, पुन्हा हे डोळा फोडताना डोळाच फुटला असता माझा इकडं, ते पण हे कुणीच दाखवलं नाही. त्यांच्या न्यूज चॅनलवाल्यांनी कुणी दाखवलं नाही. व्हायरल केलं, नुसता गाडा पलटी केला, गरिबाचं नुकसान केलं. पण त्याच्या आधी जितक्या लोकांनी मॉबनी त्यांनी मला मारहाण केली, हे जाळलं, ते केलं, छातीवर हे लागलं आहे, ते सगळं CCTV कॅमेऱ्यामध्ये येईनच ना, आता येणारच ना ते पुढं. एकंदरीत म्हणजे अगोदर तुमच्यावर त्यांनी हल्ला चढवला आणि त्याच्या प्रत्युत्तरादाखल तुम्ही ते गाडे ढकलून दिलेले आहेत, असंच म्हणायचं आहे का? हो सर, मी प्रत्युत्तरामध्ये ते गाडी ढकलून दिले. माझ्या अंगावर उकळता चहा टाकला, त्याच्यानंतर मी ते ढकलून दिले आणि तोच त्यांनी व्हिडिओ शूटिंग केला. आणि जमाव ते आहे का पूर्वनियोजन केलं होतं त्यांनी, त्याच्यामध्ये जास्त जमाव ते आलेला नाही. आणि CCTVमध्ये ते सगळे ज्यांनी हाणलं आहे ते केलं आहे सगळं आलेलं आहे. आणि ज्यांनी CCTV खाली केल्यानंतर 200-400-200-300 मॉब जमा झाल्यानंतर ते लोक त्याच्यामध्ये क्लिअर दिसत आहेत. हल्ला करणारे त्याच्यामध्ये इतर बी काय समावेश? सगळे मुस्लिम धर्मीय होते, आपलं कुणीच नव्हतं. फक्त एक जण मला वाचवायला आलते, तर त्यांनीच मला त्यांच्या तावडीतून सोडलं, नाही तर त्यांनी मला जिवंत मारलं असतं एकदमच, आणि जिवंत मारण्याचा प्रयत्न केला आहे. एकंदरीत या प्रकरणी गुन्हा वगैरे दाखल झाला? हो सर, आधी 118 झाला होता आणि आज मेडिकल सर्टिफिकेट ते काल भेटल्यामुळे आज त्यांच्यावर 326 चा गुन्हा दाखल झालेला आहे. उद्याच्याला माजी सैनिक संघटनेच्या वतीने या प्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालयावर निवेदन देणार आहात की मोर्चा, असं काहीतरी ऐकण्यात नेमकं त्याबद्दल काय सांगा? सर, आम्ही निवेदन देणार आहात. आम्ही माजी सैनिक एकदम शांत स्वभावाचे असतो. आम्हाला फक्त कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राखून आम्ही कुणाला विजा ते पोहोचत नाहीत. आम्हाला फक्त न्याय पाहिजे. आम्ही न्यायासाठी झगडणारे माणसं आहेत. आम्हाला आधीच शिकवलेलं आहे, आमच्या रक्तात न्यायासाठी मरेपर्यंत आम्ही लढूत. आणि मरायसाठी आम्ही कधीच भेट नाहीत. बॉर्डरवर ड्युटी करून आलेलो आहे मी, आणि मी त्याच्यासाठी पाकिस्तान बॉर्डरवर 6 वर्ष राहिलो आहे. कुपवाडाला 3 वर्ष काढलेत आणि सुरनकोट, ज्याला मिनी पाकिस्तान म्हणते, तिथं 3 वर्ष राहून मी आलेलो आहे. आणि माझ्या याच्यामध्ये जाती धर्म ते काहीच धर्माचे ते आपण काही मानत नाहीत. सर्व धर्म समभाव याप्रमाणे आपण वागतो. पण ज्यांनी जे गलती केली आहे, जर मी गलती केली असेल तर मला सजा व्हावं, आणि जर त्यांनी गलती केली असेल तर त्याला सजा झालीच पाहिजे. पोलीस ते कशासाठी असतात? जरी मी एखादी गलती केली, पोलीस स्टेशनला कंप्लेंट करावं माझी, हे करावं की हे थोडी की रॉडने हाणायचं आणि उकळता चहा अंगावर टाकायचा. हेच जर माझ्या डोळ्यावर पडला असता, डोळे बाहेर आले असते. एकंदरीत तुम्हाला म्हणायचं की ठीक आहे, तुमच्याकडून जर चूक झालीच तर त्यांनी कायदेशीर मार्गाने जायला हवं होतं. हो सर, कायदा कशासाठी आहे, पोलीस कशासाठी आहे, कोर्ट कशासाठी आहे, आपण कशासाठी करतो हे? जर चूक का माणूस हा चूक कुणाकडून होत नाही, सगळ्याकडून चूक होते. समज माझ्याकडून चूक झाली, मला काय डायरेक्ट मारून टाकणार का? अशी काय चूक झाली? एखादा फोटो काढला असेल तुमचा, तुम्ही रॉंग करतात ना रोडवर, तो गाडा पार रोडवर लावताय, कुणी बोलत नाही तुम्हाला, म्हणजे डॅशिंग मॉब जमा करायचा, मारहाण करायची, अशा घटना आमच्या इथे दर हप्त्यातून 2-4 घटना जरूर घडतात. आणि ते काय लोकांना ज्याची काही चुकी नसेल त्यांना पण अडवतात आणि त्यांना पण मारहाण करतात. ह्या घटना ह्या दररोजच्याच झालेल्या आहेत तिथं हप्त्यात. एकंदरीत त्यांचे जे चहाचे गाडे असतात रस्त्यावरती, त्या चहाच्या गाड्याचा वाहतुकीला अडथळा होतो, यासाठी तुम्ही त्याचा फोटो काढला होता? हो, चहाचा गाड्याचा अडथळा होतो आणि मी 112ला परत कंप्लेंट देणार, आणि आम्हाला आमचं नुकसान झालेलं आहे, त्याच्यामुळं मी तो फोटो काढला होता. निश्चितच. आता पोलीस प्रशासनाकडे आपली काय मागणी असणार आहे? पोलीस प्रशासनाकडे ही मागणी आहे की पूर्ण सर्व रोड लवकरात लवकर चालू करावात. आम्हाला जायला अडथळा होतो आणि हे गाडे सगळे रोडवरचे
सगळे काढून टाकले पाहिजे. त्याच्यासाठीच ही इतकी जे घटना झाली हे फक्त नुसते याच्यामुळेच झाली की रस्त्यावर अतिक्रमण केलं. रस्त्यावर अतिक्रमणामुळं हे अतिक्रमण सगळे काढले पाहिजेत. मेन रोडवरील खूप ॲक्सिडेंट होतात. नाही, तुमच्या मारहाण प्रकरणी जी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली त्याच्यात समाधानी आहात का? हो, समाधानी आहे, पण ज्यांनी केलं आहे ते जे CCTVमध्ये दिसत आहेत त्याप्रमाणे त्यांना शिक्षा झाली पाहिजे. एकंदरीत काय मागणी असेल तुमची पोलीस अधीक्षक साहेबांना? पोलीस अधीक्षक साहेबांना माझी एकच मागणी आहे की ज्यांनी माझ्यावर हमला केला आहे त्या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे आणि असा मॉब कधी जमा झाला नाही पाहिजे. इतका 150-200 माणसं कशासाठी जमा होतात? म्हणजे तुम्ही एकटे आणि त्यांनी 150 ते 200 लोकांनी मिळून तुमच्यावरती हल्ला चढवला? हो सर, माझ्यावर हल्ला चढवला. ज्यांनी चढवला आहे आता ते CCTVमध्ये याच्यात मला तर समोर तर तेवढेच दिसत होते. इतक्या लोकांमध्ये सगळ्याचं नाव मी सांगू शकत नाही, पण मला ते 6-7 लोक दिसत होते. आता तुम्हाला पोलीस प्रशासनाकडून न्यायाची अपेक्षा आहे? हो सर, मला पोलीस प्रशासन SP साहेबाकडून न्यायाची अपेक्षा आहे. ज्यांनी मला मारहाण ते केली आहे, जीवघेणा हल्ला झाला आहे माझ्यावर. माझ्या आणखी शरीराचे इतके म्हणजे सगळे आग उठत आहे की काय करावं, काही सुधरत नाही सर आणखी पण. निश्चितच. तर हे होते तेच फौजी जे की आपल्याला त्या व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला होता की ज्यांना मारहाण करण्यात आलेली आहे, तेच आपल्यासोबत आता बोलत आणि त्यांनी त्या मारहाणीचं कारण देखील स्पष्ट केलेलं आहे की अतिक्रमण करून रस्त्यावर लावलेल्या गाड्याचा फोटो काढल्याचा राग मनात धरून ही एवढी मारहाण करत त्यांच्या अंगावरती उकळता चहा फेकण्यात आलेला आहे. तर आता बीड जिल्हा पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.